हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना इथे मॉर्निंग झालेली आहे. स्मितू स्कूलमध्ये गेला म्हणजेच आपला स्वयंपाक जो आहे तो आटोपला आहे. तर रुटीननुसार आपला स्वयंपाक जो आहे तो सगळ्यात आधी आटोपते आणि त्याच्यानंतर माझे रुटीनचे कामं जे दैनंदिन आहे आपले क्लिनिंगचे ते चालू होतात. तर इथे मी क्लिनिंग करायला घेतलं आणि सगळ्यात पहिले म्हटलं बेडचं जे काही आहे ना ते अंथरूण पांघरूण जे काही आहे ते सगळं काही व्यवस्थित करून घ्यावं. आणि त्याच्यातल्या त्याच्यात रिधू जो आहे ना तो खूप त्रास देतो. घड्या केलं की त्याच्यावर उभं राहायचं, ते मोडायचं, ते उचलून खेळायचं असं त्याचं चालू असते. तर ना तो खूप मस्त्या करत आहे एवढ्यामध्ये. आता तो बरोबर पावणे 2 वर्षाचा झाला. जून महिन्यात त्याचा पण बड्डे असतो आणि त्याला म्हटलं थोडं खाली उतर, पण त्याचं काही उतरायचं काम नव्हतं. तो तिथल्या तिथेच उड्या मारून इकडल्या तिकडे पलटत होता. तर ना तसं तसं पण मी जे हे बेडशीट वगैरे आहे ना त्याच्या खाली वाकड वगैरे टाकते. ड्रायशीट वापरत नाही. म्हटलं 2-4 महिन्यासाठी कशाला घ्यायचं आणि अजून इथून 2 एक महिने लागणार. मग नंतर तसा तो आता ट्रेन झालेला आहे. त्याला टॉयलेटला वगैरे नेलं तर बेडवर तसं तो फार कमी करतो. पण ना एक आपलंही काम असते की त्याला व्यवस्थित बेडला प्रोटेक्ट करून ठेवायचं. कारण ना कोंदटल्यासारखी मग वास वगैरे येत असते मुलं छोटे असले की. त्याच्यामुळे मी ड्रायशीट न वापरता तसं एक बॅनर टाकून त्याच्यावर वाकड वगैरे टाकून ते ठेवते आणि ते मग रोजच्या रोज वाळू घालते. म्हणून ते बेडशीट आत्ताच टाकली नाही आहे. तर सगळे कामं झाल्यावर मी टाकत असते. म्हणजे सगळे म्हणजे झाडू पोछा वगैरे झाल्यावर मी टाकते. बाकीचे नंतर आवरते. तर ना सगळ्यात पहिले आता आली आहे किचनमध्ये. ते तसंच राहू दिलं. बाहेर वाळत टाकून घेतल्या वाकळी वगैरे ज्या काही आहेत त्या. ओल्या तर नव्हत्या, पण कोंदट वास येते त्याच्यामुळे ना बाहेर वाळवावं लागतं. रोज-रोज धुणं काही पॉसिबल होत नाही. आणि इथं आली तर इथं जसं होतं सकाळी टिफिन बनवून दिला आणि स्मितू गेला त्याच्यानंतर इथे जसं होतं तसंच होतं. त्याच्यानंतर म्हटलं कढई जी आहे ती मोठी असते आणि भाजी थोड्याशाच प्रमाणात असते म्हणून भाजी काढून ठेवली. वरण-भात आणि पोळ्या ज्या आहेत त्या तशाच ठेवल्या. कारण जेवण आमचं 12-12:30ला होते. मग परत भांडे खाली होते. मग याच्यातलं त्याच्यात पुन्हा करा. कारण त्याही छोट्या भांड्यातलं पुन्हा वाचतेच. तर म्हटलं ते तसंच थोडं-थोडं राहू देते आणि रिधूला बघत-बघत ना कामं करणं खूप त्रासून जाते मी. तो ना अक्षरशः आता टाक्यावर आहे. म्हणजे त्याचा जो खेळ चालू आहे ना, तो टाक्यावर आहे. जो बाहेरच्या साईडला टाका आहे ना आणि ते पाण्याने फुल भरून असते, तर इतकं लक्ष द्यावं लागते ना, एकटीला खूप कठीण जाते ह्या सगळ्या गोष्टी. आणि दारं तरी किती बंद करून ठेवणार? समोरचं पण बंदच असते, मागचंही बंद. म्हणजे आपण किती दमदाटीसारखं घरातल्या घरात राहायचं असंही विचार येते. पण मुलांसाठी ना खूप असं काळजीपूर्वक राहावं लागते आणि एक काम कमी करून ना थोडा वेळ झाला तरी चालते, पण ना याच्याकडे खूप असं डोळ्यात तेल टाकून म्हणते ना तसं बघत राहावं लागते. असा रिधू खूप बदमाश होत चाललेला आहे. स्मितू जेव्हा 2 वर्षाचा होता ना, तेव्हा आम्ही इथे आलो आणि तेव्हा थोडा प्रॉब्लेम ना कमी होता. म्हणजे त्याला थोडीशी समज होती आणि कोरोना असल्यामुळे हे पण घरी राहायचे, तर मला खूप हेल्प व्हायची. पण आता बाहेर बंदोबस्त आणि त्यांच्या ड्युट्या खूप असतात. म्हणून ना एकटीच्या मागे खूप असते माझ्या मागे. तर इथे ना ते बघ तुम्ही सांगता एक रिधूचा किस्सा. माझं जे काही आहे ओट्यावरची ती क्लिनिंग ऑलमोस्ट होत आली होती आणि ही जी क्लिनिंग आहे ही मी रोज अशीच करत असते. आणि ना कितीही म्हटलं तरी जे खिडकी आहे ते आउटसाईड आहे आणि इथे व्हेंटिलेशनसाठी काहीच नाही आहे. वरती एक्झॉस्टसुद्धा नाही आहे. खिडकी तर नाहीच आहे. ओट्याच्या वर पाहिजे राहते. ती नसल्यामुळे ना थोडासा थर जो आहे तो जमा होतो तेलकटपणा वगैरे जे वाफ वगैरे निघते कुकरची. त्याच्यामुळे ना आता तिथे ना मी पेपर आणणार आहे. एक वॉलपेपर वगैरे असतो तो. तो मग लावते म्हटलं तिथे थोडंसं व्यवस्थित वाटेल. तर असं विचार केलेला आहे. आणि आता एवढं सगळं झालं, की मग लगेच तिकडलं कोणत्यातलं आहे ना, ते पण छान असं पुसून घेते. आणि ना चिनी मातीची बरणी जी आहे, ते सिरॅमिकची बरणी, ती मी घेऊन आलेली आहे. तर एका ताईनीने मला छान अशी कमेंट केली होती, की "ताई तुला मी माझी लहान बहीण समजून हक्काने सांगते. तर प्लास्टिकच्या बरणीत वगैरे काही मीठ वगैरे ठेवू नको. काचेच्या बरणीत ठेव." पण मला म्हटलं काचेची बरणी वापरण्यापेक्षा ना, हे चिनी मातीची बरी राहील. तर हेही बेस्ट वाटलं. तर मी चिनी मातीची बरणी घेऊन आली आणि त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून दिलं. आणि हे जी ओट्याची क्लिनिंग असते ना, ती माझ्या खूप साऱ्या ताईंना आवडते. ओटा वगैरे छान असा स्वच्छ केला. त्याच्यानंतर ना भांडे वगैरे घासले. भांडे घासून झाल्यावर लगेच तिथल्या तिथे कपडे वगैरे धुवून घेतले. कारण आज ना थोडेसे टॉवेल्स वगैरे असते ना, ते छान गरम पाण्यात भिजू घातले होते. आणि ते झाल्यानंतर रिधूला झोपवून दिलं.
त्याला म्हणजे अंघोळ करून झोपवलं तर पूर्ण अर्धा ते पाऊण तास गेला माझा त्याच्यामध्ये. कारण अंघोळ करून झोपून द्यायचं म्हटलं ना, मग त्याच्यामध्ये त्याचं फीड पण येते. पावणे 2 वर्षाचा झाला तरी त्या गोष्टी काही तुटत नाही आणि यांच्या ड्युटी अशा असते ना, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम जे आहे ते जास्त असतात. कारण आपल्याला एकटीवर भर असते बघायचं आणि घरात दुसरं कोणी नसलं की मग मुलांचं असं असते की त्यांना फक्त मम्मीच पाहिजे. आणि स्मितूचंही 2.25 वर्षापर्यंत फीडिंग जी आहे ती चालूच होती. आता याचं माहीत नाही कधी तुटते ते. तर ना सगळं काही झाडू, पोछा हा सगळ्यात पोछा जो आहे ना तो मी लास्ट करते. कारण पाण्याची वापर घरात, बाहेर दोन्ही साईडला असतेच. तर आज ना कपडे असे धुवून टाकले होते. सोफ्याचे कव्हरही एकाच सोफ्याचे धुतलं आहे. प्लस दरी पण धुवून टाकली. जे असते ना जास्तवाले ते मी आज धुतले थोडेसे आणि गरम पाण्यात भिजू घालून धुतले. त्याच्यामुळे थोडं इझी गेलं. त्याच्यानंतर आज खूप वेळ झाला होता. 12, 12:15 झाले. तर फक्त आता हे बाकी आहे, बाहेर पाणी मारायचं. इथे सगळं काही स्वच्छ आहे, पण मला चैनच पडत नाही. पाणी जर मारलं नाही ना, तर वेगळंच वाटते, कसं तरी उदासल्यासारखं. आपलं जे काम आहे ते अर्धवट झाल्यासारखं. मुळात स्वच्छतेची जास्तच आवड असल्यासारखं आहे, की आपली तर इथे ना पोछा जो आहे जो पुसून झाल्यावर ही बकेट होती, तर बकेटचं पूर्ण हेच झालं, त्याचं स्प्रिंग वगैरे चाललंच गेलं. तर आता मी साध्या बकेटमध्ये घेऊन हातानेच त्याला खरडून पुसून पाणी जे आहे ते काढून घेते आणि इथे ना हँडवॉशने मी त्याला वॉश करते, जेणेकरून खूप छान असा स्वच्छ पोछा जो आहे तो निघतो. तर इथं ऑलमोस्ट माझे सगळे कामं झाले आणि आता मी टाकून घेते पाणी. हा माझा लास्ट टप्पा. इतकं झाल्यावर ना सगळं काही व्यवस्थित वाटते. नंतर मग अजून परत एक वेळा स्वतःचे हातपाय वगैरे धुवून घेते. कारण मग कामं झाले म्हटलं ना, की दिवसभर तसंच राहिलं ना, तर अजून कसं तरी वाटते आणि ते आता एवढ्यातनं रितू पण उठणार. कारण झोपतो ज्याची जी झोप आहे ना, ती आता अर्धा ते पाऊण तास असते, जास्त नसते. मग तो परत 2 ते 2:30 वाजताच्या दरम्यान झोपते. आता तसंही मी या टायमाला त्याला झोपवत नाही, पण कुणी बघायला जर नसेल ना, तर मग थोडंसं आपल्यालाही शांत पाहिजे. थोडंसं डोक्यालाही सकाळी उठल्यापासून जे चालू होते ते थांबायचं काम नाही. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं अर्धा ते पाऊण तास आता त्याला सवय लावून घेतली आहे. कारण ड्युट्या ह्या असतातच आणि मग स्वतःलाही आपल्याला वेळ पाहिजे. एकदम त्याचं झालं की याचं, याचं झालं की त्याचं, मग आपल्यासाठी कधी जगायचं असं असते. म्हणून त्याला ना अर्धा तास तेवढा झोपायची सवय लावली. तर बाहेर बघू शकता छान त्यांनी आहोंनी मला ग्रीन नेट बांधून दिली. कारण माझे कामं जे आहेत ते या सिक्वेन्सनी चालते. तर घरातलं आटोपलं त्याच्यानंतरच मी बाहेरचे भांडे वगैरे कपडे घासते, धुते. त्याच्यामुळे ना तिथे ग्रीन नेट लावणं खूप आवश्यक होतं, नाहीतर खूप अशी ऊन होऊन जाते. आज तर 12, 12:15चा टायमिंग आहे. पण जरी 11, 10, 10:30 जरी झाले ना, तरी तिथे ऊन खूप छान अशी जास्त प्रमाणात येते. हिवाळ्यासाठी बेस्ट आहे, पण उन्हाळ्यासाठी ना खूप त्रासदायक ठरते. डोकं वगैरे दुखते त्या उन्हाने. तर इथे मी तुम्हाला बरणी शेअर केली, तर कशी वाटली ती ₹80 पडली. आणि इथे बघू शकता की सगळे कामं जे आहे ते झालेले आहे. तर ना आपलं जे क्वार्टर आहे ते खूप साऱ्या ताईंना माझ्या आवडते. त्याच्यामुळे म्हटलं चला आपली एक जी झलक आहे ती व्हिडिओच्या शेवटी आपण दाखवावी. कारण ज्यांना आवडते त्यांना आवर्जून बघावंसं पण वाटते. आणि खूप साऱ्या ताईंच्या अशाही कमेंट येतात की आमचंही क्वार्टर ताई तुमच्यासारखंच आहे. तर मला ना खूप छान वाटलं असं ऐकून. कारण ना आपल्यासारखा पर्सन जर आपल्या चॅनलवर येत असेल तर अजूनही खूप आनंद वाटतो त्या गोष्टीमध्ये. तर ना कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.